सिंधुदुर्ग में प्रस्तावित परमाणु ऊर्जा परियोजना के विरोध में किसान नेता राजू शेट्टी ने बड़ा बयान दिया है। उन्होंने कहा कि आंदोलन फिलहाल केवल अस्थायी रूप से स्थगित किया गया, लेकिन परियोजना के खिलाफ लड़ाई जारी रहेगी। शेट्टी ने कहा कि किसी भी कीमत पर यह परियोजना लागू नहीं होने दी जाएगी। उन्होंने यह भी चेतावनी दी है कि यदि सर्वेक्षण या जमीन की माप के लिए अधिकारी पहुंचे तो उनका कड़ा विरोध किया जाएगा। वहीं आम और काजू उत्पादक किसानों को न्यायपूर्ण मुआवजा देने और परियोजना को स्थायी रूप से रद्द करने की मांग भी दोहराई गई है। कोणत्याही परिस्थितीमध्ये अणुऊर्जा प्रकल्प कोकणातल्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये आम्ही होऊन देणार नाही। त्याचबरोबर आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे आणि ते आम्ही स्वीकारणार नाही। म्हणून हे आंदोलन आम्ही आज पुकारलेलं होतं। पोलिसांनी आम्हाला विनंती केली आहे, आंदोलन करण्यापासून अटकाव केला। त्याचबरोबर भरतीचा कालावधी आहे, आमच्याबरोबर महिलांची संख्या मोठी आहे आणि त्यामुळं कुठं अनुचित प्रकार घडू नये असे विनंती पोलिसांनी केल्यामुळं आणि आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून आम्ही सुद्धा अत्यंत समजूतदारपणानं कायदा आणि सुव्यवस्थेची बूज राखण्यासाठी म्हणून आणि आमचा खरं तर सविनय कायदेभंगाचा हे आंदोलन होतं, शांततेच्या मार्गानं आंदोलन होतं आणि कुठं गालबोट लागू नये म्हणून पोलिसांची विनंती आणि प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन आम्ही तात्पुरत्या स्वरूपामध्ये हे आंदोलन थांबवलेलं आहे। पण आम्ही कसल्याही प्रकारचा सर्वे करण्यासाठी किंवा मोजणी करण्यासाठी कुणी अधिकारी आला तर आम्ही वेळप्रसंगी कायदा हातात घेऊन आम्ही त्याला प्रतिकार करू आणि आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही आणि अणुऊर्जा प्रकल्प कायमस्वरूपी हद्दपार होत नाही तोपर्यंत आमचा लढा थांबणार नाही असा निर्णय घेऊन आमचं आंदोलन हे तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगित केलं। मुख्यमंत्र्यांनी आपलं स्वतःचं एक्सवरचं हेच तपासून बघावं, पोस्ट तपासून बघावी। त्यांनीच म्हटलेलं आहे की देवगड तालुक्यामध्ये हा अणुऊर्जा प्रकल्प होणार आहे। जरी पालकमंत्री होणार नाही असं म्हणत असले तरी मुख्यमंत्र्यांनी मात्र स्टेटमेंट केलेलं आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्री हे पालकमंत्र्यापेक्षाही वरिष्ठ आहेत आणि म्हणून आम्हाला आंदोलन करावं लागलं। मी काय आहे आणि मला कुणी वाढवलं आहे हे मी मगाशी शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे। मी शेतकऱ्यांनी तयार केलेलं प्रॉडक्ट आहे, कुणी भाड्यानं घेण्या एवढा मी लेचापेचा नाही आहे आणि मला भाडोत्री म्हणणाऱ्यांनी ते कुणाच्यासाठी भाड्यानं काम करतायत, कुठल्या उद्योगपतीच्या घरात पाणी भरतायत ते त्यांनी तपासून बघावं। भूमिका काय असणार आहे, कारण हा लढा याच्यापेक्षाही तीव्र करू आणि अजून आक्रमकपणानं मी आंदोलन करू।